नमस्कार, वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत। पनवेल शहराच्या मध्यवर्ती असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न भर दिवसा करण्यात आला। शुक्ला नामक ह्या व्यक्तीने हा प्रयत्न करून पुतळ्याची विटंबना केली। पनवेलमधील संसद भवनाच्या प्रतिकृतीवर बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे आणि त्यावर चढून या इसमाने विटंबना करण्याचा प्रयत्न केला असून तेथील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला खाली उतरवून चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले। विशेष म्हणजे पुतळ्याला पनवेल महानगरपालिकेची सुरक्षा रक्षक सेवा आहे। हा प्रकार घडत असताना सुरक्षा रक्षक काय करीत होते असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। पालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे पनवेलमधील महापुरुषांच्या पुतळ्याची सुरक्षा ही बेभरोसे आहे आणि म्हणून त्यामुळे या घटनेला त्या शुक्ला नामक व्यक्ती बरोबर पनवेल महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक जबाबदार असल्याचे बोलले जात आहे। सध्या या शुक्ला नामक इसमाला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 196, 298 आणि 299 लावण्यात आले आहे। त्याचबरोबर अॅट्रॉसिटीचाही गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे। घटनास्थळी जाऊन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पालिकेचे उपायुक्त गावंडे, प्रभाकर कांबळे, अक्षय आहिरे, जगदीशभाई गायकवाड, प्रशांत कांबळे आणि समाज बांधवांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला फुले अर्पण करून बुद्धवंदना घेतली। समाज बांधवांनी शांततेची भूमिका घेऊन तणाव निर्माण होईल असे कृत्य करू नये अशी विनंती पोलिसांनी केली। या प्रसंगी समाज बांधव मोठ्या संख्येने आज मला एक फोन आला आणि समजलं या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली। ताबडतोब आम्ही या ठिकाणी आलो असताना आमच्या निदर्शनास आला का जो मिश्रा नावाचा शुक्ला नावाचा जो आरोपी आहे त्याला पोलिसांनी इथून घेऊन गेलेले होते। आम्ही इथली पाहणी करून ताबडतोब शहर पोलीस स्टेशनला गेलो। शहर पोलीस स्टेशनला आम्ही खातरजमा केला की आरोपी त्या ठिकाणी अटक केलेला आहे। त्याच्यानंतर पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याचा शब्द आम्हाला या ठिकाणी दिला। सन्माननीय एसीपी साहेब, त्याचप्रमाणे पनवेल शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय नितीन ठाकरे साहेब यांनी सर्वांनी तमाम बौद्ध बांधवांच्या वतीने आम्ही तिथे उपस्थित होतो आणि त्याच वेळी आता या ठिकाणी महानगरपालिकेचे उपायुक्त माननीय गावडे साहेब सुद्धा उपस्थित आहेत। आमची या ठिकाणी महानगरपालिकेच्या गावडे साहेबांना विनंती आहे की हा प्रकार एक वेळा झालेला नसून ही दुसरी वेळ आहे। आपण या ठिकाणी महिला सुरक्षा रक्षक नेमलेली आहेत। आमचं म्हणणं आहे की ती महिला सुरक्षा रक्षक न नेमता इथं पुरुष असावा आणि एकच्या जागी 2 असावेत अशी आम्ही महानगरपालिकेला या ठिकाणी विनंती केलेली आहे। आम्ही पोलीस प्रशासनाला आणि पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनाला या ठिकाणी सांगतो त्या आंबेडकरी अनुयायांची तुम्ही नेहमी संयम पाहू नये, नाही तर याच्या पुढे आम्ही आक्रमक भूमिका घेतली तर पनवेल महानगरपालिकेला आणि पोलीस प्रशासनाला अगदी याचा वेगळं उदाहरण पाहायला मिळेल। जर का महानगरपालिकेला वाटत असेल तर बाबासाहेबांची विटंबना करून पनवेलमध्ये अशांतता निर्माण व्हावी तर याच्या पुढे मात्र बौद्ध समाजाच्या वतीने सांगतो की ईट का जवाब पत्थर से देंगे अशा पद्धतीने संपूर्ण पनवेल शहराची नव्हे तर रायगड जिल्ह्यातला बौद्ध समाज या आंबेडकर पुतळ्यापाशी उभा करून याचा मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र निषेध करण्याचा प्रयत्न करू। तत्पूर्वी आम्ही एक महानगरपालिकेला संधी देत आहोत। या संधीच्या माध्यमातून पुन्हा बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होण्याचा प्रकार झाला नाही पाहिजे असं प्रशासनाच्या वतीने गावडे साहेबांना निवेदन देतो या ठिकाणी आणि पोलीस यंत्रणेला सुद्धा सांगू इच्छितो तर पुन्हा जर का या आरोपीला योग्य ती पनिशमेंट शिक्षा देण्याचा प्रयत्न झाला नाही तर मग मात्र वेळ आली तरी आंबेडकरी अनुयायी कायदा हातात घेईल। पूर्ण समाजाला सोबत घेऊन कायदा हातात घेऊ, कारण आमचा श्वास बाबासाहेब आहे, आमच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबामध्ये बाबासाहेब आहे आणि बाबासाहेब आमचा सर्वस्व आहे। त्यामुळे बाबासाहेबांवरती होणारा अन्याय किंवा जे काय त्यांची विटंबना होत असेल तर पनवेल तालुक्यातली नव्हे तर संपूर्ण रायगड मधली महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही। या ठिकाणी आम्ही हा आंबेडकरी अनुयायांच्या वतीने पोलीस प्रशासनाला आणि महानगरपालिकेला हा शेवटचा इशारा देतो। याच्या पुढे आम्ही इशारा देणार नाही। आम्ही डायरेक्ट रस्त्यावर उतरू आणि आंबेडकर अनुयायी रस्त्यावर उतरल्यानंतर मग त्याचा काय परिणाम होईल हे मात्र पोलिसांनी आणि पनवेल महानगरपालिकेने बघावा। ही जिम्मेदारी आमची नसेल असं सांगून या ठिकाणी अनेक बौद्ध समाजातले गट तट पक्ष सगळे एकत्र येऊन बाबासाहेबांच्या प्रती या ठिकाणी आपण सगळ्यांनी जे काही आपली भावना व्यक्त केली त्याबद्दल सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि असंच समाजाने जागरूक राहून जेव्हा जेव्हा समाजावरती वेळ येईल तर कुठलाही पक्ष गट तट बाजूला ठेवून आपण फक्त बाबासाहेबांच्या अनुयायी हा विषय घेऊनच
या पुढे पनवेल प्रशासनाला, महानगरपालिकेच्या किंवा पोलीस प्रशासनाला देखील जाण्याचा प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत. पुतळ्यावर चढून आणि आरडाओरडा केल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येत असून गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करीत आहोत. आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. पुढे अधिक तपास करीत आहोत आणि आता या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी कारवाई झाल्याबद्दल समाधान व्यक्त केल्याचे आता आपल्या समक्ष सांगितलेले असून सगळं समाज बांधवांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. आम्ही नवी मुंबई पोलिसांतर्फे सगळ्यांना आवाहन करतो की आपण शांतता राखून आपल्या कायदा व सुव्यवस्थेला आपल्या सुरक्षित होईल यासाठी सहकार्य करावे ही विनंती. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.